जे कधी घडलं नाही ते घडणार. महाराष्ट्राच्या घरोघरी चर्चा रंगणार. कारण आता खेळ बदलणार. कोण होणार करोडपती लवकरच आपल्या सोनी मराठी आणि सोनी लिव्हवर. मंडळी, आपल्या लग्नाळू आईला मुलगा घेऊन आलाय दवाखान्यामध्ये. पण चला बघूया उपचारांची खरी गरज नक्की कोणाला येते. हेच जाणून घेण्यासाठी पाहूया पुढील प्रहसन, ज्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या अतरंगी हास्यवीरांना. काका हरकत नाही, थोडा बीपी जास्त आहे. थँक्यू थँक्यू. का तुम्ही बोललात ना डीपी मस्त आहे. अरे नाही नाही काका, डीपी नाही बीपी. अरे बापरे, काकांच्या ऐकायचा प्रॉब्लेम झालाय वाटतं. एक काम करा काका, हे बघा या गोळ्या आहेत ना, गोळ्या हा. या दिवसात ना 2दा घ्या. काका दिवसात ना 2दा घ्या. हा हा घेतो. जा. पोरं डॉक्टर म्हणजे आता डोक्याला ताप आहे हो. नेक्स्ट. आले. कसली भीती, काय नाही, डॉक्टरच आहेत. या 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 या. ये. पेशंट कोण आहे? आई. हा या या बस आई, बस बस. हो या इथे. ये बस. डॉक्टर, थोडी चक्कर आली तिला काल रात्री. बर ओके, चक्कर येते का? हो हो हो. ताई हात द्या. आई आई हरकत नाही, हरकत नाही. एक सेकंड. थोडी चक्कर आली आहे ना, हो, आजारी हो. असल्यामुळे नाही, थोडी ती अशी. समजूच शकतो मी. हो हो हो. आणि काय त्रास होतोय सांगा. काय होतंय ते सांग. अस्वस्थ वाटत राहतं. हम्म. धडधड 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 धड असं कळतच नाही काय चाललंय. रात्रीची झोप लागत नाही आणि कधी लागली तर अचानक अशी मध्यरात्री जाग येते हां. आणि पोटात असा खूप खड्डा पडतो, खूप भूक लागते. मग खाल्लं नाही तर झोप लागत नाही आणि खाल्लं तर पोट बिघडतं. मग परत अशक्तपणा येतो, मग परत झोप लागत नाही. स्ट्रेस स्ट्रेस आहे, स्ट्रेस. काय ताई, कसलं टेन्शन घेतलंय? आम्हाला माहिती काय रे, आहे. कसलं टेन्शन आहे आईला? लग्न करत नाही. काय? लग्नच करत नाहीये हो. मला कसं मी स्ट्रेस नाही घ्यायचा. हो 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 हो. लग्न करत नाही हो. कर ना मग. अगं डॉक्टर, क्लिनिक मध्ये आहोत आपण आई. सॉरी. डॉक्टर म्हणजे डॉक्टर हा 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 अहो, तिला हा हा. बघा साध्या गोष्टींचा स्ट्रेस घेते साध्या गोष्टी होती. नाही. थांब नाही, साध्या गोष्टी. माझं लग्न होत नाहीये आता आपल्या हातात नाहीये काही, तर आपण का स्ट्रेस घ्यायचा? मला आपल्या नाही तर सांगा. कोणाच्या हातात आहे मग? हो, हो. नाही, माझ्या हातात तर नाहीच आहे. माझ्या हातात असतं तर आतापर्यंत 10 वेळा लग्न लावलं असतं तुझं. आई आई नाही, मीच चुकीची आहे. माझं चुकतं. मला तर कधी कधी वाटतं ना, एखादा बोका पाळला असता ना, तो पण आपला आपला बाहेर गेला असता, काहीतरी करून 2 पिल्लं माझ्या मांडीवर आणून ठेवली असती. म्हणाला असता, आजी खेळ नातवंडाची, खेळ ग आजी, तू खेळ नातवंडाची. आई आई मला बोक्याशी कम्पेअर करतेस तू डॉक्टरांसमोर. बघितलंय मी त्या ॲनिमलच्या चॅनलवर खूप वेळा बघितलंय. प्राण्यांच्या आई वडिलांना टेन्शन नसतं की बाबा ह्याचं लग्न होईल का नाही, कधी होईल, कसं होईल, कोणाशी होईल, काही नसतं. नर अपने मादा को आकर्षित करने के लिए नृत्य करने लगता है. आई आणि हा आमचा माद्या, याला नृत्य पण येत नाही. अगं नर आहे मी, माद्या नाहीये मी. पण सगळ्या माद्या तुला दाद्या म्हणतात ना. मग लग्न कसं होणार? दादा झाला सगळे बहिणी करून ठेवतो. लग्न थांब, करत शांत नाही. शांत हो, परत तुझा बीपी वाढेल. हे असं. अरे डॉक्टर डॉक्टर हा हा सांगा, ऐकतो मी. सांगा. नाही हो, हे असं करते हो. मला खरंच कंटाळा आलाय माहितीये का. काय दुसरं
हिच्या आयुष्यात काय ध्येयच नाहीये माझं. लग्न सोडून सकाळी लग्न, झोपताना लग्न, उठताना लग्न, जेवताना लग्न, लग्न. मॅट्रिमोनियल साईटवर असे आपले वर जात असते सतत. मग काय चुकतं? काय चुकतं म्हणजे, आणि काय झालं नाही तर मग जुन्या नातेवाईकांना फोन करायचा आणि मला विकत बसायचं. 4 वेळा कुत्रा चावला हिच्यामुळे मला. हा म्हणजे कसं काय? माझ्यामुळे? मग कोणामुळे अजून? माझ्यामुळे? कोणामुळे? कुठलीही मुलगी दिसली ना असं कुत्रा घेऊन फिरवते तर लगे जा जा कुत्र्याला कुळवार, जा जा तिच्याशी बोल, जा हात फिरव. कारण मुलींना कुत्रे आवडणारी मुलं आवडतात, एवढी अक्कल नाही याला. आणि याला कुत्रा पण कुरवाळता येत नाही, मग आई काय करणार? अगं मी हात लावायच्या आधी तुम्हाला दात लावतो, त्याचं मी काय करू मला सांग. ही कॉमेडी. कॉमेडी नाहीये, माझ्या आयुष्याची कॉमेडी करून ठेवली आहेस तू आई. सगळीकडे कुठे जातो तिकडे कोणासमोरही माझ्या लग्नाचा विषय. भाजी आणायला गेली, भाजीवाल्यांना सांगते 10 रुपये एक्स्ट्रा घ्या, पण ह्याच्यासाठी स्थळ बघा. काय बोलायचं आता? त्या दिवशी आजीकडे जात होतो आम्ही ट्रेननी, तर तिकडे आंदोलन करत होती लोक. तर तिकडच्या महिला पोलिसांना म्हणते की करा ना याच्याशी लग्न, करा ना याच्याशी लग्न. फक्त आमच्या दोघांवर लाठीचार्ज झाला माहितीये. आपण नाही म्हणाला म्हणजे आई तू कसं वागते सगळं त्यांच्या बरोबर. मला ना खरंच त्या दिवशी त्या तू ए सांग लवकर सांग काय. एकटीच किचन मध्ये सासू आणि सून म्हणून एकटीच स्वतःशी भांडत होती. मग काय करू मी? नको करूस. गप्पा बस. माझ्या घरात सून नाहीये ना, म्हणून मला सासू आणि सून दोन्ही करून मला स्वतःचं समाधान मानून घ्यावं लागतं. खोटं आहे हे सगळं, खोटं आहे. स्वतःच्या लहानपणी अभिनयाची खास तुझी मिटली नाही ना, म्हणून तू हे आता सगळं करतेस आई. काय करू सासूबाई, काही नका करू सुनबाई. अरे अरे असं कसं? कसं मोनोटोनस करते मी? कसं मोनोटोनस करते? सुनबाई काय केलंय आज जेवायला? सासूबाई पिवळ्या बटाट्याची भाजी केलीये. पिवळ्या बटाट्याची भाजी तुझ्या बापानं ठेवली होती होई. बटाट्याची पिवळी भाजी असती. सासूबाई आईशीने काही शिकवलं नाही वाटतं. सासूबाई हे बघा, मला हवं ते बोला, पण माझ्या आईला काही बोलू नका. बोलणार का नाही बोलायचं? ती हायच तसली, बोलणार म्हणजे बोलणार. असं करते मी. सासूची एंट्री कधी आहे? सासराच बोलला, सासू कधी येणार? हीच सासू आहे तिची. याने आता सासू केली हो म्हणजे ह्यांचं कॅरेक्टर केलं? हो, ग्रामीण का बोललात? तिलाच माहिती. हे बघा, आता सून पुणेरी बोलत असेल तर काहीतरी एक व्हेरिएशन पाहिजे, म्हणून मी जवळचं कोल्हापुरी पकडलं. काय प्रॉब्लेम आहे? हे कोल्हापुरी आहे आई. हे हई वही असती व्हायची. चल गे. तू मला शिकवू नको. मी तुला काही शिकवत नाहीये, गप्प प्लीज थांब बाई. इथे हे सगळं नको. आपण मी डॉक्टरांकडे. आजारी आहे आणि बरं मलाच बोलतोय. आजारी आहे मग आपण औषध घेऊया ना. का माझा लग्नाचा बाजार. डॉक्टर प्लीज हिला सांगा की प्लीज माझ्या लग्नाचं टेन्शन घेऊ नकोस. जेव्हा मला लग्न करायचं असेल तेव्हा मी करेन. काय आताचं काय? अरे देवा. डॉक्टर काय? डॉक्टर काय हसतायत तुला. हसता येत नाही, डोळ्यातनं पाणी. गप्प बस काही सर काहीतरी आपलं. डॉक्टर काय? डॉक्टर वेगळ्या डॉक्टरांना बोलवू का काय? पाणी देऊ का? पा- पाणी पाणी आण ना पटकन. नाही मला कसं माहिती असणार? मी हे क्लिनिकचा मी वॉर्ड बॉय आहे. डॉक्टर सॉरी काय होतंय? सॉरी, काय चुकलं का? सेम प्रॉब्लेम आहे हो. सेम प्रॉब्लेम आहे. तुमचं पण लग्न होत नाहीये? आई थांब. माझं नाही हो. माझी पण मुलगी ऐकायला तयार नाहीये लग्नासाठी. लग्न नाहीच करायचं म्हणते. उत्तम शिक्षण झालं, उत्तम पगाराची नोकरी आहे, स्वतःचा फ्लॅट घेतलाय तिने मुंबईत, पण लग्नाचा विषय काढल्यावर नाही म्हणते. ताई तुमचं ठीक आहे, तुम्ही किचन मधल्या किचन मध्ये सासूबाई सुनबाई करू शकता. मी क्लिनिक मध्ये कसं करायचं? अरे जावई बापू हित आलाय सवय. हो सासरे बुवा हित आणि काय करायला सवय. हित तुम्ही आणि काय? डॉक्टर तुम्ही का ग्रामीण करताय? नाही ते त्यांचं ऐकलं जरा लूक लागला. नाही नको. होतं, तुमच्या होतं. दोघांचं हसणार नाही का? हसणार हसणार. लग्न करायला काय करायचं? मलाही वाटतं एखादा मुलगा आहे चांगला शोधावा, तिचं लग्न करून द्यावं. काय करू? बोल 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 ना. डॉक्टर मी काय म्हणते, तुमच्याकडे मुलगी आहे, आमच्याकडे मुलगा आहे. काख में कालसा गाव में सालसा. कशाला काहीतरी वाटेल ते बोलतेस आई. खालसा वगैरे. नाही येत नाही मला बोलायचं. सरळ नीट स्वस्त. डॉक्टर मला मनापासून असं वाटतं की आपल्याला देवाने भेटवलंय. म्हणजे बघा ना, देवाची करणी आणि क्लिनिक मध्ये आली.
ईशा वडनेर करणी. नको करूस हे आई, सरळ सोप्या पद्धतीने विचार. हे तू नको. गप्प बस निकम्या. त्यांच्या समोर मला निकम्या बोलतेस तू आई. तुला कसं काहीच मला- करता येत नाही ना, मग मला तरी करू दे. गप्प बस तू आता, मी बघते ना. डॉक्टर ऐका ना, हे बघा सगळं सेट आहे ना, आम्हाला पसंत आहे, तुम्हाला पसंत आहे. आमच्याकडे काही पत्रिका बित्रिका एवढा आमचा विश्वास नाही आहे. आमचे नातेवाईक बोलवण्याच्या लायकीचेच नाही आहेत. आई. त्यामुळे मग आपण उद्याच मंदिरात जाऊन उरकून टाकूया का लग्न? नाही हो, नाही नाही. एकदा बघून तरी घ्या ना. हे बघ, खरंच आहे, चांगलं आहे. उभा राहा ना. हे बघा चांगलं आहे एकदम, भक्कम आहे एकदम. हे बघा चालून गप्प बस. अहो नाही ऐक. अहो, ऐका, हे बघा 23 लाखाचं पॅकेज आहे, 50 तोळे सोनं आहे, डोंबिवलीला आमचं 5 BHK डुप्लेक्स घर आहे, गावाला जमीन आहे. हे बघा आमच्या नंतर सगळं याच आहे. एकुलता एक आहे हो, माझी मुलगी याला रिजेक्ट करेल, नाहीच बोलेल याला. डॉक्टर म्हणजे असं म्हणजे असं काही हे नाही आहे असं रिजेक्ट खूप करणं. चुजी आहे ती, खूप चुजी आहे. मागे रणबीर कपूरचा फोटो बघितल्यावर बोलली होती याच्यात काय बघितलं आलियाने. इतकी चुजी आहे ती, तुला तर पाठमुरा बघूनच रिजेक्ट करेल ती. अहो रणबीर कपूरला म्हणजे काय सई तामणकर एवढी सुंदर आहे की काय तुमची मुलगी? म्हणजे असं बघायची माझी हा. एक सेकंड. बोलवा ही बघा. ही लाईन मार. कोणावर? तुला कर पटकन. आई. अरे डोरा टाकणं पटकन. आई. पटाव ना. अगं फोटो आहे गे तिचा आई, ती स्वतःहून आली तरी मी बघ ही. अगं ही हास्य जत्रेतल्या विराज जगताप सारखी दिसते आई. ही मला रिजेक्ट करणार? हो, मी तिला म्हटलं बाळा नको चॉईस ठेवू, आपल्याकडे काय अस्मानी सौंदर्य नाहीये. कुठलं आपला सौंदर्य चेहरा- नाहीये? तेच आपला चेहरा बघ, पावसात भिजलेला समोस्यासारखा आहे. डॉक्टर मी ह्याला हे आपण अशी चॉईस ठेवायची. बरोबर बोलताय तुम्ही. तुम्ही जे बोलताय ना, मी तेच सतत याला समजावत असते. मी याला म्हणत असते स्वतःकडे पण एकदा बघावं यार. आपण कसे आहोत, आपला चेहरा कसा आहे. आपला चेहरा अर्धवट अपलोड झालेला फोटो सारखा आहे आई बाबा आणि हा चॉईस करणार. काहीतरी माझा विराज जगताप सारख्या दिसणाऱ्या मुलीबरोबर मी लग्न करू एवढा अपमान करतेस तू माझा आई. स्वतःचा अपमान दिसतो. माझं नाक कापलं जातं ते नाही दिसत तुला? काय चाललंय करणार आहे लग्न आपली. आमची चूक आहे, आमच्या पिढीची चूक आहे. नाही, खरंय खरंय ताई, तुम्ही बरोबर आपण बोलताय. यांना कायम स्वातंत्र्य दिलं ना, हे चुकलं. हेच चुकलं. आपल्या काळात असं नव्हतं ताई. आई वडिलांनी सांगितलेल्या मुलीबरोबर लग्न केलं. मला 3 फोटो दाखवलेले आई वडिलांनी, मी तिघींनाही पसंत केलं. म्हटलं तुम्ही सांगाल तिच्याशी लग्न करेन. नंतर 4थीच आणून ठेवली समोर, तरी मी लग्न केलं. मी नाही बोललो नाही आई वडिलांना. माझी बायको बघायची आहे? 1 मिनिट. ही बघा. अहो समीर चौगुले सारखी दिसते तुमची बायको. बघा. यांची मुलगी अशीच होणार म्हणजे? मी नकार नाही दिला. विचार करा कसा संसार केला असेल. एकदा इमॅजिन करा, ही माझी पोरगी 1.5 वर्षाची होईपर्यंत आई आणि मुलगी एकमेकांना बघितलं की दचकायच्या. मी मग काय केलं, एके दिवशी दोघींना समोरासमोर बसवलं. म्हटलं बघा, खूप वेळ बघा एकमेकींना. वाईटातलं वाईट बघितलं की सवय होते. आत्ता दोघी सुखाने नांदतायत. मोठं झालं माहितीये. मी आई वडिलांना नकार नाही दिला. पण ताई, मला स्पोर्ट्समध्ये जायचं होतं. आई वडील बोलले डॉक्टर हो, डॉक्टरची एक्झाम दिली. आई वडिलांचं ऐकलं त्यांनी. आई वडिलांचं ऐकायचो आम्ही. मी सुद्धा तुझ्या बाबांशी लग्न कसं केलं, त्यांचा फोटो बघितल्यावर हा कोणाला आवडणार असंच वाटलं होतं मला. का केलंस लग्न? कारण आई वडिलांनी सांगितलं, आम्ही त्यांच्या शब्दाबाहेर नाही जायचो. आणि झाला ना संसार आमचा नीट. बरं बाई. उत्तम संसार झाला. आम्हाला काय आवडतं एकमेकांना हे कळण्याच्या आधी तू झाला होतास. झाला संसार. संबंध आहे याचा? यांचं तसं नाही हो, यांना वाईफ जुळवायच्यात. वाईफ, वाईफ जुळवा. वाईफ याच्यात आयुष्य निघून चाललंय. वाईफ जुळवा. अरे तरी आपण आता ब्रॉड माइंडेड झालोय. बघा. माझं तर म्हणणं आहे, पत्रिका वगैरे बघायची गरज नाही. आमचं पण. एकमेकांना बघा, आवडले चल निघ, इतकं सोपं आहे. सोपं आहे. एवढं यांना तेही नकोय. यांना काय, अरे बाबांनो लग्न करा. 2 मुलं झाल्यावर होते सवय. किती लेवलला चुकीचं आहे हे वाक्य.
म्युच्युअल कम्पॅटिबिलिटी, इमोशनल अटॅचमेंट किंवा म्युच्युअल रिस्पेक्ट या हाच गोष्टी. प्रॉब्लेम आहे या पिढीचा. नाही रे, शी, 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 शी. म्युच्युअल कम्पॅटिबिलिटी, म्युच्युअल फंड, म्युच्युअल हेच करत बसा तू. असं नसतं रे. आयुष्यभर फ्युचरचा विचार नसतो करायचा. अरे जगा ना यार, जगा. आज मी जीव ना यार. अरे पैसे उडवा, पोरी फिरवा, अरे पोरी पण मग मस्त पैसे उडवायचे. मजा करा ना एकदम यार, पार्ट्या बिट्या करा, यो ना. Enjoy करायचं ना. अरे थांबा, अरे बाजूला व्हा रे. काय चाललंय? कोण असतेस तू आई? सोनू की ट्विटी की स्वीटी मधली ट्विटी असतेस तू का? थांब ना जरा. आणि हिचं राहू द्या. डॉक्टर तुम्ही सुद्धा? हो, मी कॉलेजला पाहिलं होतं हे नाटक. नका ना करू डॉक्टर. डॉक्टर पण जगना यार. थांबा डॉक्टर. काय बोलताय तुम्ही? हे कसं बोलताय? आणि ह्याच्या बरोबर तुम्ही का नादाला लागलात? मला खरंच कळत नादाला नाही. म्हणजे नाही नाही ताई, यांचं बरोबर आहे. अहो, प्रत्येक घराघरात हीच परिस्थिती आहे. आमच्या एक नर्स आहे तिथे. थांबा ना, सांगतो मी. थांबा. लग्नाचे आहेत. नाही हो, आपल्या वयाच्या. त्यांचं एक सेकंड. खरात मॅडम, या इकडे या. कुठली स्त्री बघितली की लग्न झाले उद्या झाडूशी लग्न लावशील माझं. काय झालं डॉक्टर? पिवळी देऊ का लाल देऊ गोळी? नाही नाही, खरात मॅडम गोळ्या द्यायच्या नाही आहेत. हा बघा, हा आहे ना, हा यांचा मुलगा आहे. नमस्कार. लग्नच करत नाहीये. अरे सांगा आता. म्हणजे उत्तम नोकरी आहे, उत्तम पैसे कमवतोय, स्वतःचं घर आहे, वेल सेटल आहे, सगळं आहे, पण लग्न करायचं नाही. आई बिचारी खंगली आहे याच्या लग्नाची वाट बघून याला लग्न नाही करायचं. सांगा आता. काय रडू नका. अरे मेला ना, असं का करता रे? आई बाबांची काळजी वाटत नाही का? अरे असं करता. मारा त्याला, मारा. अगं, आई थांब. काय होतंय तुम्हाला? आई बाबांची काळजी वाटत नाही. अशाच राहून काय करणार आहे? ओ ताई नका रडू तुम्ही. माझं पण असंच आहे हो. एक पोरगा आहे मला. 100 पोरी दाखवल्या. हे सगळ्यांना रिजेक्ट केलं. बघा, विचारलं की म्हणतो पोरीला बघून घंटी वाजत नाही. त्याच्या बापाने ठेवली होती घंटी पोरीला बघून. ए बाबा हात जोडते, करा रे. करा ना रे लग्न, करा ना. आई बापाच्या खंगाईची वाट बघू नका रे. खंगले आई बाप इकडे. इथे असलेले 3 आई बाबांपैकी कोण खंगलेलं वाटतंय सांगा मला. आगाऊ मारा, मारा त्याला. आगाऊपणा करतो हा. मारा आई माराच त्याला. आई, तुम्हाला चालता नाही येतंय नीट, मारता बरोबर येतंय. असं बोलतोस? गप्पा बस एकदम. सॉरी, खरंच सॉरी. हा असा उद्धटपणे बोलतो ना, सॉरी म्हणावं लागतं मला. काय रडू नका तुम्ही. काय पण का तुमच्या मुलाचं काय प्रॉब्लेम आहे ताई? नाही सांगत ना धड कारण. आता परवा एक पोरगी बघायला गेलो होतो. आवडली नाही आवडली. का नाही आवडली? तर पोरीचे दात पिवळे होते. हे काय कारण आहे का? वाईट झालं. त्या पिवळ्या दातांच्या मुलीचा नंबर मिळेल आम्हाला, चालेल. आई गप्पा बस. वाटेल ते चालेल ना, काय प्रॉब्लेम आहे? चालेल ना, म्हणजे अरे, दातच पिवळे आहेत ना फक्त. काय करू मी? निरांजनानंतर गीतांबरीने आपण दात पण घासू ना. लग्नाच्या पहिल्या रात्री मी तिचे दात घासत बसू आई. गप्प बस. दातांनी संसार होत नसतो. मग तुझ्या बाबांना पण पुढचे 3 दात तुटलेले होते. ईसा ईसा असं बोलायचे. कसं लग्न केलं त्यांच्याशी? आई वडिलांनी सांगितलं म्हणून. वडिलांनी सांगितलं. कर ना. हळू बोल, नको. थांब. अगं ना आता तुम्ही. ए थांब जरा, 1 मिनिट थांबा प्लीज. ताई, ओ डॉक्टर काय चाललंय हे? मी कशासाठी आलेलो इथे? आईला बरं नाहीये म्हणून आलेलो आहे ना इथे. प्लीज मला प्रिस्क्रिप्शन लिहून द्या, आम्ही निघतो. असं करतो. काही ताई तुम्ही थांबा प्लीज. लग्न कर असं लिहिलंय तुम्ही. हे प्रिस्क्रिप्शन आहे. मग काय करू? काय करू? डॉक्टर लागेल तुम्हाला. मग काय करू? हो थांब डॉक्टर. कसं कंटाळा आलाय मला. मग पोरगी लग्न करत कंटाळा आलाय मला. मी काय करू? डॉक्टर थांबा. करणार लग्न. माझी पण इच्छा आहे. हो, डॉक्टर. कधीतरी जावई घरी येईल, त्याच्यावर बसेल, हो डॉक्टर. बोलेल. काय माझी पण इच्छा आहे. हो हो हो. मला बाबा जावई बापू माझ्या पोरीला सांभाळा. तळ हाताच्या असं ती मलाही गप्पा मारायच्या आहेत. बरं बरं. हो हो हो. ताई, जेव्हा जेव्हा सूर्यवंशम बघतो ना, मला वाटतं कधी शिवाजी काकासारखा मुलीच्या घरी जातो आणि शिळ्या भाताची पेच खातो असं मला वाटतं. माहित जेव्हा जेव्हा नटसम्राट बघतो वाटतं कधी मुलीच्या घरी आम्ही जोड्याने जातोय, मुलग्याने जावई चोरीचा आळ घेऊन आम्हाला हाकलं होतं तर आम्ही फिरतोय. कुणी घर देतं काय? डॉक्टर
ताई मला पण बागबान बघून असंच वाटलं होतं का मुलगा आणि सून मला घराबाहेर काढतील, मी दारोदारी अशी अशी फिरेन. मला आवडेल हे, मला हे बघायचंय. पण पोरं लग्न बाबा कर ना रे लग्न, कर ना लग्न बाबा. किती तळभद्री फिल्मी स्वप्न बघताय तुम्ही ना. हा तुला नाही कळणार, आई होशील ना तेव्हा कळेल तुला. मी का होईन आई? आई राहू दे मी का मग. होईन आई? आमची असतात स्वप्न. मला पण वाटायचं ताई की माझ्या घरी एखादी सून यावी, तिने मला मस्त छळावं, कधीतरी अशी काचेची बॉटल पायाखाली फोडावी आणि म्हणावं नाच ईशा नाच. नाचायला पण मिळत नाही हो. अगं, ए आई, मी कोण गब्बरशी लग्न करणार आहे का? आणि मी तिकडे आता उभा राहणार आहे आणि तू नाचणार आहेस. तर 3-3 लोकांना सांभाळावं लागतंय मला आता इथे. कुठल्या तरी मुलीशी कर ना मला. तुम्ही थांबतात करणार आहे बाबा अरे लग्न. बाबा, त्यांना तुझ्यामुळे त्रास होतो. लग्न कर आता. हे बाबा लग्न करा, मोकळ्या व्हा, आम्हाला नाव द्या. अरे थांब अरे, Please, तुमचं लग्न नका अरे. ओ प्रसाद सर, तुम्ही तरी सांगा ना, ही काय पद्धत आहे लग्न कर म्हणायची? काय सांगू मी, कर ना आता एवढं म्हणतायत तर. बघ जरा आजूबाजूला बघ. अरुणचं झालंय, प्रभाकरचं झालंय, रसिकाचं झालंय, माझं झालंय, अरे माझ्या मुलाचं होईल आता. कर आता कर. ब्रुटस, युट्यूब. मॅड परफॉर्मन्स ॲज युजल. मी फारच रिलेट करते या सिरीजशी. मला फारच मज्जा आली, मस्त परफॉर्म केलं. यांचंही लग्न झालं, यांच्या मुलाचंही होईल. त्यांना विचारूया कसा वाटला परफॉर्मन्स प्रसादना. अल्टिमेट, फारच अल्टिमेट कॉन्सेप्ट होती आणि मस्त मस्त रंगवली. मी असा व्यथित पीडित डॉक्टर आयुष्यात पहिल्यांदा बघितलं. डॉक्टर जनरली असे हॅपी गो लकी प्रसन्न असतात, पण असा व्यथांनी भरलेला असा डॉक्टर मी पहिल्यांदा पाहिला. काहीतरी वेगळाच प्रेझेंट केलं असतो. फार मजा आली. वनिता मस्त बेरिंग होतं, मस्त केलंच ते. ईशा आणि ओ नकार, तुमच्या दोघांचा फार जीव आहे या सिरीजवर आणि तुम्ही दोघं फार मन लावून फार खुलून करता या सिरीजमध्ये परफॉर्म, असं माझ्या लक्षात आलंय. पण त्यामुळेच त्याची मजा येते. आणि त्या स्टेटमेंटला माझी पूर्ण सहमती आहे की घंटी वाजली पाहिजे बघून. करेक्ट, घंटी वाजली तरच प्रसाद मिळतो, नाही तर नाही मिळत. आणि कुठला असा तरुण मुलगा आहे ज्याचे 3 दात पडले आणि तो ईशा ईशा कुठला तरुण मुलगा आहे? त्याच्याशी लग्न पण केलंय. हा, रंजक होता परफॉर्मन्स, मजा आली. सई, आम्हाला डॉक्टरांची मुलगी स्टेजवरती पाहिजे. आणि विराजवरती आणि बायको सुद्धा. आणि विराज तुला एक गोष्ट सांगते, आपल्यावरती किती टॉन्ट्स पंच काही येऊ दे, आपण आलो की तडका येतो. हे तितकंच खरं आहे. आणि सगळ्यांनी तोडला परफॉर्मन्स, फारच मी एन्जॉय केला, मस्त.